तो एक तरफ सरकार बनने की कवायद तेज है, अलग अलग रिएक्शन हमें अलग अलग पार्टी की तरफ से मिल रहे हैं। आपको सीधे लिए चलते हैं महाराष्ट्र से एकनाथ शिंदे। जो कई लोग कहते थे कि मोदी जी को तड़ीपार करो, तो तड़ीपार इस देश की जनता ने उनको किया है। सत्ता से रोककर जो बोलने वाले हैं उनको ही तड़ीपार कर दिया, उनकी जगह उनको दिखा दी है। सीएम साहेब महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी आहे। महाराष्ट्राचे निकाल आले, महायुती साहेब उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीपेक्षा अवश्य त्यामध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचा अपप्रचार करून लोकांची दिशाभूल करून या ठिकाणी मतं मिळालेली आहेत। परंतु मतांची टक्केवारी जर पाहिली मुंबईमध्ये तर महायुतीला 2 लाख मतं महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेली आहेत आणि टोटल मतदान जे आहे टोटल मतदान देखील एक समान झालेलं आहे। परंतु या ठिकाणी अपप्रचार गैरप्रचार संविधान बदलणार आणि घाबरवून एक दहशत निर्माण करून ही मतं मिळालेली आहेत। पण मूळ मतदार जो आहे शिवसेनेचा 19% 14.5% मतदार शिवसेनेचा आमच्या बरोबर आहे, राहिले 4.5% त्यांच्याकडे। आणि मग इतर जी मतं मिळालेली आहेत ही दहशत दाखवून संविधानाचा बागुल बुवा दाखवून लोकांची फसवणूक करून दिशाभूल करून घेतलेली मतं आहेत। हे कायम टिकणारं नाही, हे टेम्पररी आहे। त्यामुळे नक्की आम्ही जो विकासाचा अजेंडा घेऊन निघालोय देशात पण आणि राज्यात पण तो आम्ही तसंच पुढे चालू। मुस्लिम समाज त्यांना घाबरवून त्यांच्या समोर अपप्रचार करून संविधान बदलणार, तुमचे हक्क जाणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल मोदीजींनी स्पष्ट करून देखील या अपप्रचाराला जे बळी पडलेत आणि त्यांनी मतदान केलंय त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा संभ्रम दूर होईल आणि ज्यांनी त्यांना फसवलंय त्यांचे खरे चेहरे त्यांच्या समोर येतील। अगली खबर की ओर बढ़ते हैं। मेरठ हापुड़ लोकसभा सीट से बीजेपी के